जी आई दाखवते मला, माझा पांडुरंग, माझा विठ्ठल एवढं चमत्कार दाखवतोय, काय बोलू. आणि मला खात्री आहे माझं स्वामी मला नक्की कर्जमुक्त करणार, नक्कीच माझा विश्वास आहे. एवढं चमत्कार घडतायत माझ्या घरी, मग माझं स्वामी आहेतच माझ्या पाठीशी. मला आनंद अश्रू, मी काय बोलू, काय सुचत नाही. स्वामी मला तुम्ही कर्जमुक्त करणार लवकर, हे नक्कीच. बघा, नक्की करणार माझी आई मला कर्जमुक्त. मी नाही आता टेन्शन घेत, मी नाही आता रडत. आई मी अजिबात नाही रडत, तुम्ही हे माझ्या पाठीशी करून घेणार आहे. बघा किती माझी आई मला करणार कर्जमुक्त. मी नाही आता रडत, आता मी घाबरतच नाही, आता मी टेन्शन पण नाही घेणार, अजिबात नाही घेणार. माझी आई मला नक्की काढणार. हे बघा, माझ्या आईने प्रसाद ग्रहण केलाय, प्रसाद ग्रहण केलं. माझ्या आईला बोलले होते ना मी, मला कर्जमुक्त कर माझी आई, कर्जमुक्त कर. माझ्या आईला मी बोलले होते ना, तर चमत्कार घडलं आहे. काय बोलू, मी बोलणारच नाही, काय आता काहीच नाही बोलणार. मी काय बोलू, एवढं मोठं बघितले माझ्या डोळ्यासमोर परब्रह्म उभा, मग काय बोलू सांगा. माझ्यासमोर साक्षात समोर उभा माझा विठ्ठल. हे बघा, अशी विभूती येते. माझी आई मला कर्जमुक्त नक्कीच करणार, नक्कीच माझ्या नवऱ्याला इथून बाहेर काढणार माझी आई. एवढा विश्वास आहे माझ्या आईवर माझा. नक्कीच अशक्य ही शक्य करतात माझं स्वामी. हे बघा कसं चरणातून विभूती, चमत्कार. हे बघायला सुद्धा नशीब लागतं. 7 जन्माची पुण्याई काहीतरी होती माझी, 7 जन्माची पुण्याई होती. मी खूप मोठी होणार आहे, हे बघून समजते मला, हे बघून समजते. ह्याच्यातच सगळं आलंय. बस अजून काय पाहिजे मला, बस झालं एवढं. ह्याचं माझ्या कर्माचं फळ. हे बघा चरणातून विभूती केवढी भरपूरच, आज तर भरपूरच दिली आहे. हे बघा कशी